आता हारण्याची भीती नाहीये, अच्छा. कारण मी ऑलरेडी हारून मोडून आलेली आहे. हारून तुटून फुटून सगळी झिरो मध्ये जाऊन वर आलेली आहे. त्यामुळे मला आता भीती वाटत भीती नाही. नाही. परत वयाच्या मला वाटतं 20व्या वर्षी मी आई झाले बर. आणि 21व्या वर्षी मी विभक्त सुद्धा झाले. अरे म्हणजे बापरे. जॉब केला अच्छा. ऍज अ हेअर ड्रेसर आणि अकॅडमी सुद्धा चालवायची. तेव्हा माझ्या लाईफ मध्ये तो थोडासा काळ आला होता की मला नोकरी करावी लागली. बाळासाठी मी काहीही करेन आयुष्यामध्ये, मी माझ्या बाळासाठी जगणार, कितीही अडचणी येऊ देत, कितीही. आणि आजही मी सांगते, कितीही मी जरी डाऊनला गेले, मी कितीही झिरो मध्ये गेले, तरी माझ्यात एवढी ताकद आहे की मी परत वरती येणार. कारण जेवढं तुम्हाला हे वरवरचं छान दिसतंय, ग्लॅमरस जेवढी मी दिसते किंवा छान वाटतं, अरे सेलिब्रिटी सलून अकॅडमी अच्छा. मोठी आहे, किती अच्छा. छान आहे, किती मोठं आहे, तेवढं सोपं ते नाहीये. त्याच्या मागे संघर्ष खूप मोठा आहे. संघर्ष आहे, खूप मोठा आहे. पण कुणाला हा संघर्ष येऊ नये, छान सगळ्यांचं व्हावं. सगळ्या मुलींना संघर्ष असतात, पण एवढंच सांगणं आहे की खचून जायचं नाहीये. फक्त स्वाभिमान तुमचा बाळगा आणि आत्मविश्वास फक्त स्वतःवर. माहिती नाही कशी एनर्जी आली आणि काय झालं लाईफ मध्ये, पण ते घडत गेलं. मी मुलींना शिकवत गेले. बरं. मुली माझ्याशी शिकून चांगल्या पद्धतीने स्वावलंबी झाल्या. त्या स्वतःचा इन्कम आता छान पद्धतीनं करतायत. अच्छा. एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येत गेला की नाही, आपल्याला पुढं काहीतरी छान करायचं. आणि आपण एका व्यक्तीला, म्हणजे माझ्या लाईफ मध्ये काय झालं हे मला चांगलं माहिती आहे. आणि मी विचार करते आणि मी देवाशी प्रार्थना करते की माझ्यासोबत जे घडले ते कुठल्याही बाईसोबत किंवा कुठल्याही मुलीसोबत घडू नाही. नये.